मटक्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। माता सीता, लक्ष्मण भगवान, भरत। चला राजा दशरथाच्या महलामध्ये जाऊयात। दशरथराजाचा राजमहल पाहतोय आम्ही। खूप छान, मस्त आनंदात आहे वानरसेना। हे काय आहे? पापडी चाट। सगळ्या दुकानाची डिझाईन आणि वरचे प्लेट आहे जे नावाचे ते सेम आहे तिथं। जागोजागी चहाच्या। आम्ही आता चाललेलो आहोत राजा दशरथ महल पाहायला। श्रीरामाचं दर्शन झालं, प्रसाद खरेदी केला, सगळं घेतलं। आता राजा दशरथ महल पाहून काहीतरी खातो आणि मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत। हा दिसला इथं पाणीपुरी आहे। नाही नाही नाही, छान आहे। मटक्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, छान आहे। सकाळ सकाळी पाणीपुरी खातात। जागोजागी चहाच्या टपऱ्या आहेत आणि चहा किती पातेल्यात बनवला जातो तो विशेष आहे। मला वाटतं पुढे आहे राजा दशरथ महल। इथं जागोजागी सिक्युरिटी आहे, तुम्हाला मदत करते। दशरथ महल विचारल्यानंतर सांगतात किंवा जागोजागी मदत करते सिक्युरिटी। तशी वाराणसीला पण आहे सिक्युरिटी, भरपूर सिक्युरिटी आहे। फक्त वाराणसीचं काय आहे, एरिया थोडासा कमी आहे, स्पेस कमी आहे, कंजेस्टेड एरिया आहे, त्याच्यामुळे थोडीशी जास्त गर्दी होते। एकदम अचानक गर्दी जर आली ना थोडासा त्रास होतो, बाकी काही नाही। त्याचं पण दर्शन व्यवस्थित झालं। फक्त महाशिवरात्री म्हणा ना मनसोक्त डोळे भरून मूर्तीला पाहता नाही आलं, सॉरी पिंडीला पाहता नाही आलं मनसोक्त। प्रभू श्रीरामाचं दर्शन तर खूप छान झालेलं आहे, मस्त आहे। आणि वाराणसीपेक्षा अयोध्येमध्ये खूप स्वच्छता आहे। इथं जुनी बांधकामं सुद्धा आहेत अशी, रिनोव्हेशन चाललेलं आहे। सीताराम जागोजागी सिक्युरिटी आहे। 2 महिला पण आहेत सिक्युरिटीवाल्या। दिवे बघा कसे छान आले, ट्रेडिशनल दिवे आहेत। असे प्राचीन मंदिर भरपूर आहेत अयोध्येमध्ये। इकडे राजद्वार मंदिर आहे, म्हणजे प्रभू श्रीरामाचा राजदरबार आहे त्या मंदिरामध्ये। इथं वानर बसलेला आहे जी घरोघरी, जे घराच्या वरती असे वानर बसलेले असतात। प्रभू श्रीरामाचा राजदरबार इथे भरायचा। किती आम्ही सौभाग्यशाली आहोत, प्रभू श्रीरामाचा राजदरबार पाहत आहोत। लिहिलेलं इथे प्राचीन राजद्वार मंदिर। जय श्रीराम, जय जय श्रीराम। जय हनुमान भगवान, शतकोटी प्रणाम। प्रभू श्रीराम, लक्ष्मण भगवान, माता सीता यांच्या मूर्ती आहेत। वानर सेना बघा, खूप सारी वानर सेना आहे इथे आणि इकडे पण गेलेली आहे। वा वा, सकाळचे 9 वाजलेले आहेत तरी सुद्धा धुके आहेत, थंड थंड वातावरण आहे इथं। हा प्रभू श्रीरामचंद्राचा राजदरबार खूप सुंदर आहे बघा। झाडावरती, घरावरती सगळे वानर सेना आहे। ही आहे हनुमानगडी आणि आम्ही आता चाललेलो दशरथ महलाकडे। इकडे दर्शन मला काल हनुमान भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे, आज पण घ्या तुम्ही त्याला दर्शन। काल घेतलं दर्शन आपण। हा
काल आम्ही श्री हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता नाही जाणार आहे. खूप गर्दी सुद्धा आहे. तर इकडं दशरथ महल दाखवते बाण. इकडे लोक चाललेले आहेत दशरथ महलाकडे. हे क्या आहे? पापडी चाट. हा, जागा जागी आहे पापडी चाट बघा. तिथं पण आहे, मागे पण होतं. इथं उत्तप्पा डोसा सुद्धा मिळते. हा दशरथ महलाकडे जाणारा रस्ता आहे. सगळ्या दुकानाची डिझाईन आणि वरचे प्लेट आहेत जे नावाचे ते सेम आहे तिथं सुद्धा. म्हणजे सगळ्या अयोध्येमध्येच केले वाटतं असे. फ्रूट स्टॉल सुद्धा आहेत, ते दुकानं आहेत. नंदी भगवान आहे तिकडं, गाय पण आहे. आणि हा आहे बघा श्री चक्रवर्ती महाराज दशरथजी का राजमहल. वा वा वा, धन्य धन्य दशरथराजाचा राजमहल पाहतोय आम्ही. खूप छान. हार घालून येतात लोक आणि हार कुठेही टाकून देतात पुन्हा. वेडाचा बाजार. हाय बघा महल परिसर बघा. तिकडची पडझड झालेली आहे जरा. तर इथे एक एंट्रन्स गेट आहे आणि मागे एक होतं. श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी का महल. बडा स्थान म्हणतात बघा इथं. महंत श्री देवेंद्र प्रसाद चर्च 4 सॉरी. सीताराम 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 कहिए राम 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 जय राजा राम राम जय सीताराम. बघा महल समोर आहे. महल आतमध्ये जाऊयात. हे लिहिलेलं आहे, माहिती लिहिली आहे. हनुमान भगवंताचं दर्शन घेऊयात अगोदर. जय हनुमान. राजा दशरथाच्या महलामध्ये जाऊयात. बघा हा जुना दरवाजा आहे बघा, किती सुंदर आहे, मजबूत. ते पितळाच्या याला डिझाईन केलेली आहे. हा सुद्धा घंटा, महाघंटा आहे बघा. बाहेरून बघा राजा दशरथाचा महल पहा. सीताराम 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 सीताराम. बघा आपण किती धन्य आहोत, राजा दशरथाचा महल पाहत आहोत. धन्य धन्य हो भगवंता. या समोर भगवंत आहेत, प्रभू श्री रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण भगवान, राजा दशरथ, सगळ्या देवता आहेत तिथं. चला छान दर्शन झालेलं आहे. प्रभू श्रीरामाचं, भरताचं, लक्ष्मणाचं, राजा दशरथाचं, कैकेयी माता, कौशल्या माता, सुमित्रा माता, सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर आहे हा दशरथ महल. बाहेरून असा दिसत आहे राजा दशरथाचा महल. मग पंडितजी कसं वाटलं तुम्हाला? खूप मन प्रसन्न झालं बाबा. म्हणजे अख्खी अयोध्या फिरल्यासारखं झालेलं आहे आणि खूप सुंदर आहे प्रभू श्रीरामाची अयोध्या. खूप छान आहे, छान वाटतं. त्रेतायुगामध्ये त्यावेळेस कसं असतं? त्रेतायुगामध्ये तर आणखी कसं असणार. आता तर लोकसंख्या वाढलेली आहे किंवा थोडंसं प्रॉब्लेम आहे. हा तो काळ तर खूप महान असणार आहे, खूप छान असणार आहे काळ तर. खूप सुंदर, आम्हाला खूप आनंद झाला, मस्त झालं. आता 9 साडेनऊ वाजले असतील ना. आता काहीतरी नाश्ता करतो आणि मग रूमवरती जातो आणि आवरून आम्हाला स्टेशनला जायचं आहे. वाराणसीवरून आमची पुणे मुंबईसाठी ना नाही वाराणसीला जायचं आहे आता आम्हाला. त्याच्यानंतर वाराणसीवरून मुंबईला ट्रेन आहे. मुंबईवरून पुन्हा आम्हाला पुण्याला जायचं आहे. पुण्याला जातो परवा दिवशी पोहोचलो आपण. परवा पोहोचलो.
आज 28 फेब्रुवारी आहे. मुंबईला उद्या संध्याकाळी पण गाडी लेट आहे. हा गाडी लेट 2-3 तास लेट आहे. हा ना जवळजवळ हा कदाचित लेटच आपल्याला होतं. परवाच. ठीक आहे, चांगलं आहे. देवाने सगळं आमचं कार्य निर्विघ्न पार पाडलेलं आहे. खूप छान दर्शन दिलेलं आहे. सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आम्ही एवढे नशिबान आहोत की आमच्या 144 वर्षातून येणारं महाकुंभमध्ये अमृत स्नान झालेलं आहे. प्रभू श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे. काशी विश्वनाथाचं दर्शन झालेलं आहे. स्वतःला खूप भाग्यवान समजत आहोत. पण भगवंताचं दर्शन झालेलं आहे हनुमानगडीमध्ये वगैरे. खूप छान वाटलं. आता असं वाटतं की मनामध्ये काही कामना नाही राहिली. एवढं समाधानी मन झालेलं आहे. ठीक आहे, चला. इथे एक दुकान आहे. पितळी भांडी मिळतात, पूजेचं साहित्य मिळतं पितळी. इथं गदा तर खूप आहेत. आम्ही हा तांब्या घेतलेला आहे या दुकानातून आणि हा मिळालेला आहे मला 200 रुपयाला. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांची किंमत पण कमी आहे. छान आहे दुकान. आपकी दुकान का नाम क्या है भैया? अच्छा, हे बघा प्राचीन मंदिर श्रीराम भरत मिलाप. राम राम जय सीताराम. आम्ही आता जेवण करायला एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. हे हॉटेल पण छान आहे. म्हणजे इथं हॉटेलची व्यवस्था चांगली आहे. छान म्हणजे क्वालिटीच्या बजेटनुसार हॉटेलचं जेवण मिळतं. हे हॉटेल छान आहे. आम्ही आत्ता मागवलेली आहे व्हेज बिर्याणी आणि आमची थाळी पण येत आहे. व्हेज थाळी आहे. दोघांमध्ये खर्च शिल्लक राहिलं ट्रेनमध्ये होईल खायला. पार्सल एवढं मागवलेलं आहे. इथे ना महाराष्ट्रीयन लोक खूप सारे येतात. महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन थोडीच असतात. राजस्थानी लोक जास्त. कोंडेजीने घेतलेला आहे, सुरुवात केलेला आहे खायला. व्हेज थाळी पण आलेली आहे. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि आता मी रूमवर चाललेलो आहोत. गर्दी बघा समोर काय गर्दी आहे. बापरे, सकाळी आलो म्हणून बरं झालं. तसंही 2 तासामध्ये दर्शन होतं प्रभू रामाचं. गर्दी वाढत चाललेली आहे. हॉटेलचं नाव आहे चटोरी रेस्टॉरंट. ते वरती लिहिलेलं आहे चटोरी रेस्टॉरंट. छान आहे हे रेस्टॉरंट. अरे 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 वानर तिकडे एक गेला. नाही बघा इथं बसलं बिस्किट खाता ते. हे बघा गेलं. लोक ना बिस्किट टाका ना, अख्खा बिस्किट पुढा त्याच्याकडे देतात. काय करायचं लोकांचं असं गेलं. ओ बिस्किट खोल के फेको भैया. अयोध्या बघा कशी आहे. जुनी बांधकाम आहे सगळी. अशी जुनी बांधकामं भरपूर आहेत अयोध्येमध्ये. अच्छा चला हे बघा मंदिर. जी वानरसेना सगळीकडे फिरती आहे. हे बघा अशी आहे अयोध्या. चला आमचं भाग्य थोर अयोध्या पाहून झालेली आहे. प्रभू श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटलं. आता फक्त ट्रेन आमच्या वेळेत मिळायला पाहिजे. सगळ्या ट्रेन लेट आहेत. 5-5, 4-4 तास लेट आहेत. भगवान लेके आई. भगवान लेके ट्रेन भी जल्दी आएगी, हम भी जल्दी आएंगे. अच्छा होगा, अच्छा होगा. इतनी बड़ी जगह देखो. नाही हे बघा हे हा हे सगळे जुने बांधकाम आहेत बघा. घरं छान आहेत. सुंदर आहेत. आम्ही एका गल्लीतून चाललेलो आहोत आमच्या हॉटेलकडे. हॉटेल म्हणण्यापेक्षा ते गेस्ट हाऊस आहे. नाही तिकडे गर्दी आहे ना. हा स्टेज तिकडून गर्दी आहे ना. खूप धक्का बुक्की व्हायला लागली म्हणून आम्ही इकडून आलेलो आहोत. हा
कारण आज काल आम्ही हां हनुमानगडीचं, भारत महालचं, हां बरं. आपलं काय दशरथ महल दशरथ महलचं दर्शन घेतलं आज का. आणि काल अजून हे पण केलं, राम मंदिरचं पण दर्शन घेतलं. शरयू नदीचं दर्शन घेतलं काल. शर्यती घेतलं. शरयू नदीमध्ये स्नान नाही केलं, फक्त हातपाय धुले, आचमन केलं. मग आज वेळ होता तर आज अजून एकदा म्हणलं राम मंदिरचं, प्रभू रामांचं दर्शन घ्यावं म्हणून आपण घेतलं. आता आपल्याला माहीत झाला रस्ता, हो तिकडे खूप गर्दी आहे. हां फिरलो, अयोध्या बघितली. मग आता चला शॉर्टकट. हो ते बघा. इकडे पण लोक येतात, इकडून पण येत आहेत, पण बरेचसे भाविक येत आहेत इकडून पण. ही गल्ली आहे आतली. हा मेन रस्ता चांगला आहे, मोठा आहे, मोठा आहे. खूप मोठा आहे. हा नाही, रस्ते सगळे मोठे झालेले आहेत. एवढे सगळे कोट्यानी पब्लिक येत आहेत, कोट्यानी भाविक येत आहेत. गल्लीवर नाही जायचं. गल्ली आम्ही शॉर्टकट आले. हा. मेन रस्ता 6 पदरी आहे, हो ना. त्याच्यातनं गर्दी एवढी, म्हणजे किती लोक येतात. हा 6 पदरी रस्ता आहे मेन रस्ता जो आहे ना श्रीरामाच्या मंदिराकडे जाण्याचा. त्यामुळे गर्दी होत नाही. गर्दी नाही होत अजिबात, आणि दर्शन पण लगेच होतं. फार पूर्वी अशा विटांचा वापर केला जायचा बघा. आणि ह्या आहेत आत्ताच्या विटा आणि ह्या पूर्वीच्या विटा आहेत. हे सगळी जुनी बांधकामे आहेत, दगड आणि अशा विटा आहेत. इथं गलोगली होमस्टे आहेत बघा. इथे समोर आहे हॉटेल रामधाम आणि आमचं आहे श्रीमन नारायण होमस्टे, वरचं आहे आमचं. छान आहे हे सुद्धा. खूप सारे होमस्टे आहेत, सगळ्या गल्लोगल्ली तुम्हाला होमस्टे मिळतील. राहण्याची छान व्यवस्था आहे. हां तर हे आहे आमचं होमस्टे. इथे बघा मिश्रा. फोन नंबर पण आहे, तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. स्टेशनपासून यायला 500 मीटर अंतरावरती आहे. 500 नाही, हां पाण्याची टाकी 100 मीटर आहे. 100 मीटर. आता आपण कुठून अच्छा 100 मीटर अंतरावरती आहे पुणे स्टेशन, सॉरी स्टेशनपासून. तर असं छान आहे, AC आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सगळं आहे. गरम पाण्याची व्यवस्था आहे. आणि स्वच्छता आहे. मेन म्हणजे आपल्याला स्वच्छता लागते. तर असे रूम आहेत, कोंडचे चाललेले आहेत. बापरे, पोचलेला होता आमच्या रूममध्ये. छान वाटलं अक्षरशः. हा आहे रूम, काल फोंडाजीने दाखवलेलंच आहे. पंखा आहे, इकडे AC आहे, छान आहे. जवळ 5-6 माणसाचं रूम आहे. छान वाटलं अक्षरशः. प्रभू श्रीरामाचं 2 वेळेस दर्शन झालेलं आहे. आणि इथली माणसं पण खूप छान आहेत स्वभावाने, सगळे सारखे एकसारखे आहे स्वभावाने, अजिबात ॲग्रेसिव्ह नाही आहेत. आपण कितीही काही बोला ते अजिबात वसकत नाहीत, राग येत नाही त्यांना, एवढी चांगली माणसं आहेत. चला आता आम्ही आवरून घेतो, चेकआउट करायचं आहे आणि जायचं आहे स्टेशनकडे. बऱ्याच स्टेशनपासून जवळ आहे ना, तर सामान असं घेऊन जायचं ना खूप त्रास होतो. त्रास चालणंही होत नाही, डोळं चुकून चालायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त इथून खरेदी नाही केले. जे आपल्याकडे मिळत नाही त्याच वस्तू मी घेतलेल्या आहेत थोड्याफार, बाकी काही नाही घेतलं. प्रसाद घेतलेला आहे थोडा. आता आवरून घेतो आणि निघतो स्टेशनकडे. बाय बाय रूम. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आता चालेलो त्या रेल्वे स्टेशनला, जवळच आहे, 100 मीटर अंतरावरती आहे. ट्रेन लेट नाही, खूप कंटाळा बसायचा.